हा निशांत मात्रे इथं आलेले आहेत. गाव कोणतं आपलं? मांडवा. मांडवा. तर आता कितवी इथं चक्कर कितवी चक्कर आहे तुमची? आमचं चालूच असते, चालूच फिरण्यासाठी येत असते ना? असतो आम्ही बघायला. बघायला येतो. बरं आता ही ट्रेन सुरू झाल्यानंतर हम्म. नेमका कुठल्या कुठल्या याला फायदा होईल आपल्याला, म्हणजे काय फायदा होईल असं वाटतं? कारण पहिल्यांदा ट्रेन आपल्या परिसरात सुरू होत आहे. दिग्रस मध्ये काय फायदा होईल शेतकरी वगैरे वर्गाला होईल का? वा वा, नक्की होईल ना. तर नक्की फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रोजेक्ट मधील आपण दिग्रस ते दारवा या सेक्शन मध्ये आहोत. 37 किलोमीटरचं काम आहे आणि सध्या आम्ही हर्सुल या रेल्वे स्टेशन च्या तिथे आहे. हे हर्सुलचं रेल्वे स्टेशन एक्झॅक्ट गांधीनगरच्या फाट्याच्या इकडे येतं, गांधीनगर फाट्याच्या जवळ. आणि आता आपण बघू शकतो मित्रांनो, ट्रॅक लेअरिंगचं काम 500 मीटर पर्यंत ट्रॅक लेअरिंग सुरू झालेलं आहे. आणि माझ्या या साईडला आपण आता तुम्हाला दाखवतो की जे म्हणजे कंपाऊंड आहे, वाल कंपाऊंड, ते पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास काम ते पूर्ण आता झालेलं आहे. या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रसच्या ग्रामीण स्टेशनला आपण आलेलं आहे, ज्याचं ऑफिशियली नाव हर्सुल आहे, परंतु हे गांधीनगर शेत शिवारात आहे. आणि आता हा प्रवासी निवारा आपण बघतो की हा प्रवासी निवाऱ्याचा शेड जो आहे तर तो पण तयार झालेला आहे. आणि सोबतच आता याच्या इथं ट्रॅक लेअरिंगचं काम ते पण सुरू झालेलं आहे. आणि दोन्ही साईडला तिकडून पाहतो आपण की जिथे आपण तिकीट काढणार आहोत ते ऑफिसचं काम ते पण मित्रांनो सुरू आहे. आणि एक्झॅक्ट इथून 50 फूट डिस्टन्सवर तो आपला जिना जो आहे तर जिना बसवण्याचं काम तो पण चालू आहे, जे आपल्याला दादरा म्हणतो आपण त्याला. तर ह्या दादरा त्याचंही काम मित्रांनो तिथे सुरू आहे. आणि आता याच्यामध्ये गिट्टी किती लागते तर गिट्टीसाठी ते आपण बघू शकतो की त्या ट्रॅकवरती, दुसऱ्या ट्रॅकवरती तिथे तो फर्मा लावलेला आहे. तर त्यामध्ये तेवढीच गिट्टी त्याच लेवलची भरल्या जाते. जसं की आपण इथे बघू शकता की आता गिट्टी या ठिकाणी आथरलेली आहे आणि त्याच्याच साईडला आपण स्लीपर आहे, त्या स्लीपर इथे ठेवल्या जाईल, जे की तिथं अंथरण्याचं काम सुरू झाल्यासमोर आपण बघू शकतो की तिथे स्लीपर आथरले आहेत. आणि त्यानंतर मग त्याच्यावर मशीनच्या द्वारा जे आहेत आपले रेल्वेचे रूट बसवल्या जाईल. आणि आता ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. दिग्रस तालुक्यातील पहिलं ग्रामीण स्टेशन आपलं आता बनत आहे, दुसरं आपलं बेलगावांला आहे. आणि आपण आता हे व्हिडिओ बघून आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. हा तर मित्रांनो नमस्कार. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रस स्टेशनला आलेलो आहे. आणि इथे आपण जर काम बघितलं तर या ठिकाणी 3 ठिकाणी हे रेल्वेचे खांब आहेत. म्हणजे माझ्या उजव्या साईडला तिथेही बघा आपण आता ते फिट होणार आहेत. तिथून आपला प्लॅटफॉर्म ते प्लॅटफॉर्मचे रूट आहेत. आणि या प्लॅटफॉर्मच्या अगदी डाव्या साईडला जे आहे तर आपल्याला इथे हा इलेक्ट्रिक खांब दिसतो, इथे खांब आलेले आहेत. आणि माझ्या याही साईडला इलेक्ट्रिक खांब आहे. कारण आपलं दिग्रसचं जे स्टेशन आहे ते क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असल्यामुळं आपला जो माल आहे, व्यापारी माल जो ज्या ठिकाणी येणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला इथे आता हे इलेक्ट्रिक पोल फिटिंग झालेले आहेत. म्हणजे ते जे त्या साईडचे 2 प्लॅटफॉर्म आहेत ते प्रवाशांच्या प्रवासासाठी असणार आहे. आणि इकडून जे आहे हा स्पेशल ज्याला रूट म्हणतो आपण, तर या रूटने आपल्याला इथे आपला जो सगळा इतर ठिकाणून नांदेडून किंवा इतर अन्य कुठल्याही ठिकाणून आपला व्यापारी माल जो आहे तर तो या ठिकाणी येतो आहे. कारण आपलं हे स्टेशन जे आहे हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे. आणि दिग्रस ते एकंदरीत 285 किलोमीटरचा आपला हा ट्रॅक आहे. आणि दिग्रसवरून जर आपण साधारण वर्ध्याचं डिस्टन्स जर बघितलं तर इथून यवतमाळ 70 ते 75 किलोमीटर आहे. आणि तिथून जे आहे वर्धा कळंब 20 आणि तिथून समजा 40 म्हणजे वर्धा 60, म्हणजे हे मध्यभाग हा आपला असू शकतो. म्हणजे हा मध्यभाग आहेच आपला. तर यामध्ये आता या परिसरामधलं जे काम आहे तर मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, परंतु आज पुन्हा सांगतो. आपल्या इथं जे आहे तर या ठिकाणी या साईडला बघा पूर्ण स्लीपर आलेले आहेत. आणि आता स्लीपर तिकडून वाईगोड या परिसरातून इथं आलेल्या असताना आता 3 ठिकाणी दिग्रस ते साखऱ्यापर्यंत आपलं हे जे काम आहे ते SMS कंपनी, SMS लिमिटेड या कंपनीचं हे काम आहे. आणि काम अतिशय छान चालू आहे. आणि आता जे आहे तर वाईगोड तसेच साखरा या 2 परिसरामध्ये आणि त्यानंतर मग दारवा तर ते वेगळ्या कंपनीचं काम आहे. तिथे पण मित्रांनो जे पटऱ्या आहेत आपल्या त्या बसवणे सुरू आहेत. आणि आता इथून जे आहे तर 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरूनच जे पहिला आपला बोगदा आहे, इथून या स्पॉटवरून फक्त 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरून या SMS कंपनीचं काम समाप्त होतं. आणि तिथून जो मग आहे तर ते दिग्रस ते पुसद शेवानगरचा पहिला टनल लागतो. त्या टनलच्या 500 मीटर पूर्वी ते काम मित्रांनो सुरू होतं. आणि तिथून मग दुसरं त्या याच्यामध्ये घाट सेक्शन आहे. पुसदचा जो 3 किलोमीटर 2.5-3 किलोमीटरचा घाट आहे. आणि त्या घाटालाच जंगली भागातून इकडून आपण पुसद जातो त्यावेळेला डाव्या हाताला बेलगव्हाण इथलं टनल ते 2.5 किलोमीटरचं आहे. त्याचंही काम मित्रांनो मी तुम्हाला अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न केला.
तेही काम सुरू आहे. आणि आता तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की काम नेमकं कसं चालू आहे. आता हे बघा, हा आपल्या पूर्ण स्लीपर दिग्रस स्टेशनवरचे आपल्याला असलेल्या दिसतात स्लीपरची जी आहे. आणि त्याच्या साईडला बघा, आता इथे जो आपला व्यापाऱ्यांचा माल येणार आहे तर त्यासाठी, आणि इथे पण आता इलेक्ट्रिक पोल आलेले आहेत. आणि मग जो आपला प्लॅटफॉर्म आहे इथे आपल्याला पोल ठेवलेले दिसतात. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता हे आपला मुख्यतः प्लॅटफॉर्म आहे आणि इथे तो प्लॅटफॉर्मचा जिना वगैरे बनणं सुरू आहे, हे काम सुरू आहे. आणि आता खालून मी तुम्हाला काल परवा जो व्हिडिओ दाखवला होता तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर पूर्ण काम चालू असलेलं दिसतं. आणि ते काम जे आहे आता त्याच्या खाली तिकीट घर वगैरे सगळं ते बनणं मित्रांनो सुरू आहे. ही अपडेट आपली नेहमीच येत असते. आणि आता मागील अनेक दिवसापासून आपण याविषयी जे आहे तर ते तुम्हाला दैनंदिन अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असतो. आता ही आहे आपली अत्याधुनिक नाली. पहिल्या नाल्या जशा होत्या म्हणजे इथं स्टेशनचं पाणी वाहून जाण्यासाठी, तर याचं ड्रेनेज सिस्टीम जे आहे तिथून बाहेर निघेल पाणी. ते बघा तुम्हाला तिथे दिसतं, तिथून पाणी बाहेर निघतं. त्याच्या खाली बंबे टाकलेले आहेत मागं. तुम्हाला आम्ही ते पण व्हिडिओ जर पूर्वीचे तुम्ही बघितले असेल तर तुमच्या ते लक्षात येतं. आता या ठिकाणी जे आहे तर आपण पुन्हा बघा की इथे आपलं कर्मचाऱ्यांसाठीचे जे क्वार्टर्स आहेत त्याचं पण काम मित्रांनो आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. आणि हा जो आहे आपला भाग इसापूरचं गाव जे आहे तर त्याच्या एक्झॅक्ट मागे म्हणजे जो आपल्याला टावर जो दिसतो आहे तर ते टावर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर त्याच्या मागे हा आपल्याला भाग असलेला दिसतो. तर सध्याच्या परिस्थितीत आपण या दिग्रसच्या स्टेशनमध्ये जे आहे तर काम चांगली सिच्युएशन आहे. आणि आता तुमच्या भागामध्ये निश्चित आपण काही दिवसांनी पुसदला पण मित्रांनो सूटसाठी येणार आहोत, पुसद भागामध्ये सूट घ्यायला. आणि त्यानंतर मग आता समोर बघा तुम्ही, तुम्हाला मी झूम करून इथे दाखवतो की तो जो भाग आहे आपला तो पार्किंगचा स्टेशनचा भाग असणार आहे. हा थोडं जास्त झूम झालं. या ठिकाणी तिथे जे आहे मित्रांनो ती पार्किंग आहे. आणि या हा रुईचा रस्ता जातो रुई गावाला, इथून खाली त्यांना दिलेला आहे त्या साईडला पार्किंग. आणि इथून जे तो पुढचा आपल्याला रस्ता दिसतो आहे तर तो रस्ता आपला पुसदवरून येतोय, ते आपलं हॉस्टेल आहे. तर हे सगळं काम आता आपल्याला जे आहे तर प्रगतीपथावर असलेलं दिसतं. आणि आता येत्या काही दिवसातच जे आहे असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील. आता काही 15-20 दिवसात पुढच्या आपण निश्चितपणे पुसदला एकदा येण्याचा प्रयत्न करू आणि तिथलंही अपडेट एकदा द्यायचंच आहे आपल्याला. कारण दूर पडतं, बरेचदा लोक म्हणतात एकाच ठिकाणचे काय व्हिडिओ टाकतात, परंतु ते शक्य होत नाही. ज्यावेळेला टाईम मिळतो तर त्यावेळेला निश्चितपणे एकदा आपण तिथे येऊ आणि तिथलाही परफॉर्मन्स काम कसा चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नमस्कार. आपण सध्या दिग्रसमधील ग्रामीण स्टेशन हर्सूल येथे आहे आणि हे गांधीनगर या शिवारामध्ये आपलं स्टेशन असणार आहे. आणि दिग्रसमधील दुसऱ्या क्रमांकाचं स्टेशन आहे. इथे आता सध्या आपण काम बघू शकतो की ज्यामध्ये आपली इलेक्ट्रिक ही ट्रेन असणार आहे. आणि आता खंबे मित्रांनो फिट झालेले आहे. सध्या फायनल त्याची सेटिंग व्हायची आहे. इथे जे आहे ते दगड आपल्याला लावून ठेवलेले दिसतात आणि याच्यामध्ये सिमेंट भरल्या जाईल आणि त्यानंतर मग याच्यावर आपली इलेक्ट्रिक फिट होणार आहे. आणि इकडं आपण याचा स्टॉक बघू शकतो की इथेच आहे, पूर्ण खांब हे आलेले आहेत. आणि त्या साईडला आपल्याला रेल्वेचे जे पट्ट्या आहेत, पटऱ्या ज्याला म्हणतो आपण, त्या आलेल्या दिसतात. आणि या इथे रेल्वेच्या पट्ट्या पण आहेत. आणि तो जो दिसतो आहे तो मोक रोड जातो आहे, तो आपल्याला सेकंड पूल जिथे पिवळं दिसत आहे ते. आणि सोबतच या साईडला स्लीपर जे आहे तर स्लीपरचा स्टॉक पण इथेच आहे. म्हणजे स्लीपर आणि सोबतच हे आपले इलेक्ट्रिकचे खांब आणि रेल्वे रूट हे सगळे एकाच ठिकाणी आपल्याला असलेले दिसतात. आणि जो आपला हायवे जातो 361C, जो की आपल्या म्हणजे दिग्रसपासून दारवा मूर्तिजापूर कनेक्ट होतो, तो आपल्याला हायवे इथून जाताना दिसतो. आणि बाहेर आपल्याला पळायचं असेल तर हाच तो रस्ता असेल. सध्या हा रस्ता साधा आहे, पण तिथे रस्ता जो आहे तो आपल्याला बनत असताना दिसतो. आपण साईडला बघू शकता. म्हणजे आपल्याला स्टेशनवरून याटो गिटो, कारण हा जो आपलं स्टेशन आहे तर इथून दुसरं अंतरगावचं जे स्टेशन आहे तर आपल्याला वळसा, आपण पाहतो की वळसा देवी तिथून ते 2-3 किलोमीटर डिस्टन्स आहे. परंतु मग साखऱ्यापासून आपल्या या भागातल्या लोकांना म्हणजे इथून मोख, आरंभी, तिवरी, धानोरा या सगळ्या लोकांना कनेक्ट करण्यासाठी आणि सोबतच मानोरा
तालुक्यातील 10-15 गावाला कनेक्ट करण्यासाठी हे स्टेशन महत्त्वाचं आहे. कारण इथून जे आहे दिग्रजचं स्टेशन हे आपल्याला 17 किलोमीटर दूर दिसतं. कारण रेल्वे आपली ही वाईगोड त्या शेतशिवारातून येत आहे. म्हणून मानोरा तालुक्यातील 10-15 गावं व दिग्रज तालुक्यातील 10-15 गावाला कनेक्ट करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असेल. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील आपलं काम आपण बघू शकता की इथं ट्रॅक लेअरिंगचं काम 500 फूट डिस्टन्सवरच मित्रांनो सुरू झालेलं आहे. आणि आता आपण आपल्या चॅनलला आतापर्यंत जर फॉलो नसेल केलं तर निश्चित फॉलो करून घ्या. कारण आता ही कामाची ज्याला आपण अंतिम तयारी म्हणतो तर ती सुरू झालेली आहे. ट्रॅक साईडला आहे, स्लीपर साईडला आहे आणि ट्रॅक लेअरिंगचं काम 3 ठिकाणी या 37 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये सुरू असलेलं दिसतं. दारव्याला 10-15 किलोमीटर ट्रॅक लेअरिंगचं काम झालेलं आहे. 4-5 किलोमीटर जे आहे तर वाईगोडला झालेलं आहे. आणि इथे पण आता मित्रांनो कामाला सुरुवात जे 500 मीटर आहे तिथे स्टेशनपाशी साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत स्लीपर आणि ट्रॅक लेअरिंगचं काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं. आणि येत्या काही काळात जसे जसे अपडेट येईल तसे तसे तुम्हाला देण्याचा आपला मानस आहे. आणि आपणही आपल्या म्हणजे व्हिडिओला एक कमेंट करावं ही अपेक्षा आहे. आणि चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. कारण इथून जो दुसरा टप्पा आहे आपला तर तो म्हणजे पुसद ते दिग्रस. तर यामध्ये आपल्याला 2 प्रामुख्याने मोठे टनल असलेले दिसतात. एक शेवानगरचा 1400 मीटरचा आहे आणि दुसरा जो टनल आहे आपला तो बेलगावांचा. तिथलंही शूटिंग मित्रांनो तुम्हाला 4-5 वेळेला दाखवलेलं आहे. ही सध्या कामाची परिस्थिती आहे. आणि येत्या काही दिवसातच आता आपण कालच बघितलं 2900 मीटरचं आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जे टनलचं ब्रेक थ्रू आहे तर ती टनल पूर्ण झाली. ऑफिसर लोकांनी तिथं केक कापला आणि त्याचं सेलिब्रेशन केलं. आता निश्चित आपणही इथलं जे आहे तर ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर आपणही सेलिब्रेशन करूया. व आपल्यासाठी ही फार मोठी आनंदाची बाब आहे. कारण 2009ला हा प्रोजेक्ट मंजूर झाला होता आणि आता आजची जी करंट सिच्युएशन आहे ती आपल्याला अशी असलेली दिसते. आपल्या व्हिडिओला असंच तुम्ही प्रेम करत राहा आणि आपल्याला अपडेट मित्रांनो नेहमीच देण्याचा माझा मानस असेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.